डोसा बघा ठेवले तिथं बॉईल करून. भाजी बनवते आता ह्याची बटाट्याची आणि इथे चटणी बनवून ठेवली डोशासाठी. सो गाईज झाला आपला कुनाफा रेडी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा ब्रेकफास्ट सोबत व्लॉग बनवते मी. ब्रेकफास्ट करतोय सगळे आणि दादा आणि चिव पण तिकडे ब्रेकफास्ट करतायत. सो गाईज आज आम्ही लंचला बनवतोय डोसा. इथे बघा ठेवले तिथं बॉईल करून. भाजी बनवते आता ह्याची बटाट्याची आणि इथे चटणी बनवून ठेवली डोशासाठी. डोशाचं बॅटर अजून काढायचं आहे आम्हाला. डोसा बघा डोसा बनतोय आणि बटाट्याची भाजी पण झाली आहे, इथे रेडी आहे आणि चटणी पण रेडी आहे. सो करूया आता लंच. गाईज बसले मी आता लंच करायला. इथे आहे डोसा, चटणी आणि बटाटा. कैसा लगा डोसा आपको? फंटास्टिक. सिर्फ फंटास्टिक? फंटास्टिक. और भी कुछ बताओ. क्रिस्पी? क्रिस्पी नहीं था क्या? हॅलो गाईज, खूप जास्त झोपले होते. झोपले वगैरे आणि उठले. मग बाबू पण उठला. बाबू दुपारी जेवलाच नव्हता, सो त्याला जेवण वगैरे चारलं, डोसा वगैरे चारला. आणि आत्ता जस्ट आम्ही बाहेर जाऊन आलो. कुनाफा बनवायचा विचार करते, तर थोडंसं त्याचं सामान आणायला गेलेलो, बट काही भेटलंच नाही. मग शेवटी ब्लिंकिट केलं. स्वतः ब्लिंकिटवरून येईल मग तेव्हा मी बनवते कुनाफा. तुम्हाला रेसिपी शेअर करते सगळी कुनाफाची. पण इतकी झोपले ना मी आज, छान झोप झाली. आणि मग आता बाहेरून जाऊन आलो आम्ही. व्हिडिओ वगैरे नाही बनवला, बट जाऊन आलो. सो आता बनवूयात कुनाफा. चला. सो गाईज हे बघा, हे मी वर्मिसेली घेतली. ही पूर्ण क्रश करायची अशी. एकदम छोटे छोटे असे पीसेस झाले पाहिजे याचे. खूप क्रश करा, तुम्हाला जमेल तेवढी क्रश करा. सो गाईज यामध्ये दूध आहे. सो फ्लेम बंद करून यात मी टाकले 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे मी साखर टाकली आहे यात. सो आता हे आपल्याला असंच हलवत राहायचं जोपर्यंत हे घट्ट होत नाही. घट्ट होतोपर्यंत स्टर करत राहायचं आहे ह्याला असं, नाही तर लम्स तयार होतील. सो यामध्ये टाकू आपण 2 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स. 2-3 ड्रॉप टाकायचे, तुम्हाला पाहिजे तेवढं. सो गाईज आता मी यामध्ये टाकलं आहे क्रीम चीज. हे क्रीम चीज आणलं होतं मी. सो हे टाकलं आहे मी आता थोडंसं यामध्ये. व्हिडिओ काढायला विसरले, सॉरी. सो आता परत हे घट्ट होतोपर्यंत स्टर करायचं आहे ह्याला. दाखवते तुम्हाला कन्सिस्टन्सी अशी. सो गाईज बघा, रेडी आहे आपलं हे क्रीम कुनाफासाठी. मी जास्त घट्ट नाही केलं, एवढंच ठेवलं आहे. आता हे थंड करायला ठेवायचं आहे आपल्याला, तोपर्यंत ते थोडंसं घट्ट होणारच आहे. सो हे साईडला ठेवू. आता पुढची प्रोसेस सांगते तुम्हाला. आता इथे शेवई अशी मी क्रश करून ठेवली आहे पूर्ण. आता आपण हा पॅन घेऊयात. पॅनला बटर पूर्ण ग्रीज करायचं आहे. पूर्ण बटर ग्रीज करू असं आता पॅनला. ब्रश नाही आहे, सो हाताने करते आहे. ब्रश माहिती नाही कुठे गेला आमचा. सो आता हे पूर्ण पॅनचे कॉर्नर पण ग्रीज करायचे त्या, म्हणजे खाली चिपकलं नाही पाहिजे. नॉनस्टिक पॅन असेल तरी पण. सो हे झालं आहे ग्रीज. आता हे मेल्ट केलेलं बटर होतं, हे आपण टाकूया सेवईमध्ये पूर्ण. सो आता हे जे मेल्ट केलेलं बटर आहे ते आपण टाकू पूर्ण यामध्ये आणि हे पूर्ण असं मिक्स करायचं आहे. सगळं एकसाथ मिक्स करायचं आहे शेवई आपली. बटर कमी पडत असेल अजून मेल्ट करा आणि घ्या. मेल्टच करायचं आहे बटर तुम्हाला. सो असं पूर्ण मिक्स करू. असं दिसलं पाहिजे, हे सगळं असं चिपकलं पाहिजे एकमेकांना. मी पण फर्स्ट टाईम बनवते कुनाफा, माहीत नाही कसा टर्न होतो आहे. आता बघूयात आपण कसा बनतो आहे. चांगला बनला तरी सांगेल, वाईट बनला तरी सांगेल, डोंट वरी. बघूया आपण.
सो आता हा ग्रीस केलेला पॅन होता, आपण तिथे असं टाकायचं आहे. मध्ये मध्येच टाकू शकता तुम्ही असं. सो मी यांनी हे नीट सेट करून घेते. असं पूर्ण असं ते फ्लॅट झालं पाहिजे पूर्ण. आणि साईडने पण तुम्ही नीट सेट करून घ्यायला. असं हे फ्लॅट दिसलं पाहिजे. सो गाईज, हे फ्लॅट केल्यावर आपण टाकायचं आहे याच्यात हे बनवलेलं क्रीम. पूर्ण मध्ये मध्ये टाका, जास्त साईडला पण नका टाकू. सो असं मध्ये मध्ये हे टाकायचं आहे पूर्ण क्रीम. असं हे आपण टाकलं की परत वरतून एक लेअर परत हा टाकायचा आहे शेवईचा. पूर्ण टाका असं. तशीच प्रोसेस करायची आपल्याला सेम. जास्त हार्ड नाही आहे बनवायला, फक्त झालं पाहिजे ते नीट. बघू आता कसं बनतंय आपलं. सो गाईज बघा, पहिलं मी हे थोडंसं गरम केलं. हा पॅन डायरेक्ट गॅसवर ठेवलेला एक 4-5 मिनटं. कमी नाही, सॉरी 4-5 मिनटं पण नाही, कमी वेळच ठेवलेला, 2-3 मिनटं. आणि त्यानंतर ना मी खाली हा तवा ठेवला आहे. तव्यावरती हा पॅन ठेवला आहे, म्हणजे जळणार नाही आपलं ते शेवई खालून. सो असं आता आपण हे ठेवूयात एक 8 ते 10 मिनटं असंच लो फ्लेमवर ठेवायचं आहे. सो गाईज, आता मी हा एक तवा ग्रीस केला आहे. आता आपल्याला हे असं ठेवायचं आहे. खूप हार्ड आहे आता हे. असं ठेवून आता हे आपल्याला असं करायचं. थोडासा शेप बिघडला आहे, बट ठीक आहे, ते आपण ॲडजस्ट करू शकतो. सो असं हे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तुम्ही पण. सो आता हे पण तेवढंच टाईम ठेवायचं आहे. ठेवू आता हे परत आपण 10 ते 15 मिनटं ठेवलं होतं मी आधी. आता हे पण परत 10 ते 15 मिनटं ठेवू. गाईज, हा पहिलावाला कुनाफा होता. त्याची पहिलीवाली बाजू जी फ्लिप केली आम्ही, ती थोडीशी मला कच्ची वाटत होती. सो परत फ्लिप केली आहे मी इथे आता. आणि ही आता प्लेट घेतली. आत ठेवला आहे दुसरा कुनाफा, तसाच सेम आधीचा ठेवलेला तसाच ठेवला आहे. सो असा झाला आपला कुनाफा. बघू आता आपण टेस्ट करून. मी खातायत कुनाफा आणि आता मम्मी रिव्ह्यू देणार आहे. मम्मी जेन्युइन रिव्ह्यू पाहिजे एकदम. कसं झालंय मम्मी? मस्त. खरं? खरंच तर. कच्चं नाही राहिलं शेवई. बाबू, कसं लागलं तुला कुनाफा? छान लागला? छान आहे ना, दाखव तुला डिशमध्ये. सो गाईज, खाल्लाय सगळ्यांनी कुनाफा वगैरे, सगळ्यांना आवडला. बाबू, तुला आवडला कुनाफा? आवडला? छान होता? सगळ्यांना आवडला. सो काय पाहिजे असतं, आपण कोणती वस्तू एवढी एफर्ट्स टाकून बनवतो आणि ती सगळ्यांना आवडली ना, जे इथे फील होतं ना, खूप वेगळी फिलिंग असते. आणि इतके एफर्ट्स टाकून बनवलं, सगळ्यांना आवडलं, सगळ्यांना छान वाटलं खाऊन. मला वाटलं शेवई थोडीवरची अशी म्हणजे कच्चीसारखी लागत होती, पण सगळ्यांना आवडलं कारण ते क्रंची लागत होतं. सो कुनाफाची शेवई ॲक्च्युली वेगळी पण भेटते, पण लास्ट मोमेंटला मी कुठून आणू नव्हते शकत. सो होतं त्यांनी काम चालवलं आणि बनवलं. खूप दिवसांपासून ॲक्च्युली माझं चालू होतं की कुनाफा बनवायचा. मी जेव्हापासून रेसिपीज बनवत होते तेव्हापासून मला कुनाफा बनवायचा होता. पण आज मी विचार केला की जाऊ दे, बनवूनच टाकू, जे होईल ते होईल. कारण थोडंसं बनवस्तोपर्यंत थोडंसं टेन्शनच होतं, कसं बनतं आहे कसं नाही, कसं बनतं कसं नाही. पण ठीक आहे, चांगलं बनलं. थोडंसं फक्त ते असं स्टिकी नाही झालं एकदम, म्हणजे ते लेअर जो असतो ना तो स्टिकी नाही झाला. पण ठीक आहे, खाण्यासारखं होतं आणि छान वाटलं. हो ना बाबू? बाबू रोज घेऊन फिरतोय हे. आमचे 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत, फक्त 100. पण एवढी छान फिलिंग येते आहे, म्हणजे मी
कधी चालू केलं होतं यूट्यूब चॅनल. आता मला वाटतं 3 वर्षांपूर्वी मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं. फक्त शॉर्ट्स वगैरे टाकत आले. त्यानंतरनं विचार केला की मी रेसिपीज वगैरे बनवते. मला घरातले सगळे बोलत होते व्लॉगिंग चालू कर, पण हिंमत होत नव्हती. सो रेसिपीजचे वगैरे व्हिडिओ स्टार्ट केले. त्यानंतर रेसिपीज मला काही जमत नव्हतं रोज रोज बनवायला. सो आता रेसिपीज बंद करून केलं फायनली व्लॉगिंग चालू. सो आज झालेत 100 सबस्क्रायबर. 100च्या पण पुढं गेलेत काहीतरी. सो छान वाटतंय. सो गाईज हा व्लॉग आपण इथेच एंड करू आता. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. सो आता बाय बाय गाईज. एंड करू व्लॉग. बाय बोल. गुड नाईट. गुड नाईट बोल. गुड नाईट. टॅब बघतोय बाबू आता इथे. आता झोपणार आहे बाबू पण. खूप लेट झालाय. सो चलो बाय. काय बोलते मी. सो चलो गाईज, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.